सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय रेसिपी सिरीज। तर आज आम्ही गेलो होतो मार्केटला, कारण की घरातला भाजीपाला हा पूर्णपणे संपलेला होता आणि संध्याकाळी भाजीला काय बनवावं हेही काही सुचत नव्हतं। तर म्हटलं चला मार्केटलाही जाऊया आणि संध्याकाळी भाजीला काय बनवायचं ते सुद्धा रस्त्यामध्ये डिसाईड करूया। तर आज आम्हाला व्हेजच काहीतरी बनवायचं होतं, पण अचानकपणे असा प्लॅन झाला की कलेजी फ्राय बनवूयात। नंतर म्हटलं की आपण घरातून येताना काही प्रिपरेशन करून नाही आलेलो, ऑलरेडी मार्केटमध्ये उशीर झाला, पण मी शॉर्टकट पद्धतीनेच तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर मी घाई गडबडीत रेसिपी बनवत आहे, तर व्हिडिओची क्लिअरिटी किंवा व्हिडिओची जे स्टेप बाय स्टेप मी काही रेकॉर्ड करण्यात नाही आले, जे आहे ते तुम्हाला दाखवत आहे आणि व्हिडिओमध्ये सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे। तर इथे काही जास्त आपल्याला मसाले वगैरे ॲड नाही करायचे, एकदम शॉर्टकट पद्धतीने रेसिपी सुरू करूयात। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कांदे टोमॅटो घ्यायचे आणि ते कापून घ्यायचे। कांदे इथे मी 2 घेतलेले आहे, टोमॅटोसुद्धा 1 घेतलेला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे। त्याच्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर ही बारीक चिरून कुटून घ्यायची आहे। इथे तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता, कारण की माझं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालेलं आहे, त्यामुळे मी ते खलबत्त्यामध्येच ते कुटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा हा आपल्याला चांगला लालसर फ्राय करायचा आहे। जास्तही कांदा तुम्ही जाळत बसू नका, जेणेकरून आपली कलेजी फ्राय ही नंतर कडू लागायला नको। तर ही आपल्याला फक्त लालसरच कांदा करून घ्यायचा आहे। नंतर आपला लालसर कांदा झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघा, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे। टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, जेणेकरून आपले टोमॅटो जळायला नको आणि कच्चेसुद्धा राहायला नको। जर टोमॅटो कच्चे राहिले तर आपली ही कलेजीची जी फ्राय आपण रेसिपी बनवतो आहे ती अशी थोडीशी गोडसर लागायला लागते। तर तुम्ही चांगले टोमॅटो असे गाळून घ्या याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण खलबत्त्यात कुटलेले जे काही आलं लसूणची पेस्ट आहे ते सुद्धा ॲड करायची, ती सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती तेलामध्ये फ्राय करायची आहे। ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे सुहानाचा चिकन मसालासुद्धा ॲड करायचा आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या, इथे आम्हाला जास्त तिखट आवडत नाही म्हणून मी मसाले थोडेफार कमीच टाकते आणि तेलसुद्धा कमीच टाकते, कारण की माझ्या मिस्टरला जास्त तेलकट भाज्या आवडत नाही। तर हे सगळं टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये ना आपल्याला थोडं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं हे लो फ्लेमवरती ते मसाले सगळे शिजून घ्यायचे आहे, जेणेकरून चांगलं त्याला अशी ग्रेव्ही बनेल। ग्रेव्ही झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली एक कलेजीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे। कलेजी टाकून झाल्यानंतर ती आपल्याला जास्त आलटापलटानी करायची नाही, तर ती फुटून जाते। कलेजी टाकल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून द्यायचं। 15 ते 20 मिनटं आपल्याला ती शिजून द्यायची। कलेजी शिजवायला जास्त काही वेळ लागत नाही। तर ही होती माझी आजची रेसिपी, जी की मी खूप शॉर्टकट पद्धतीने तयार केलेली आहे। तर तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तुमचा एक सबस्क्राईब